तर मित्रांनो, आज मी बागलांमधल्या नामपूर, उतराणी आणि श्रीपूर वडे गावाजवळ असलेल्या टिंगरी या गावात आलेलो आहे, जिथे आहे हिडिंबा देवीची शिळा. पण कोण आहे हिडिंबा देवी, ज्या देवीची प्रतिमा इथे आहे? तर गोष्ट आहे महाभारतातील. जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा ते ज्या वनातून प्रवास करत असतात, त्या वनात हिडिंब आणि हिडिंबा हे राक्षस कुळातील भाऊ बहीण राहत असतात. हिडिंबची भूक शांत होत नसते, म्हणून तो नरबळी मागत असतो. आणि जेव्हा त्याला समजतं की 5 मानव ह्या जंगलामध्ये आहे, तसा तो त्यांना मारण्यासाठी जातो. पण हिडिंबची बहीण हिडिंबा, तिला हे मान्य नसतं. जेव्हा हिडिंब त्यांना मारण्यासाठी जातो तेव्हा भीम आणि हिडिंब यांच्यामध्ये सामना होतो आणि ह्या सामन्यात हिडिंबा असते ती भीमाची मदत करते. पुढे भीम आणि हिडिंबा यांना एक पुत्र होतो, घटोत्कच, जो अर्धा राक्षस असल्यामुळे त्याच्याकडे प्रचंड शारीरिक शक्ती, उडण्याची क्षमता आणि शक्तिशाली मायाजाल म्हणजेच इल्युजन क्रिएट करण्याचं प्रभुत्व होतं. आणि ह्याच घटोत्कचने पुढे कुरुक्षेत्र युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. लढाई दरम्यान त्याने आपल्या जादुई युद्धतंत्राने कौरव सेनेचा विध्वंस घडून आणला. त्याची सर्वात महान कामगिरी म्हणजे त्याने योद्धा कर्णाला आपलं अंतिम दिव्य अस्त्र वासवी शक्ती वापरण्यास भाग पाडलं. घटोत्कच जरी शस्त्राने मारला गेला तरी त्याच्या मृत्यूमुळे अंतिमतः अर्जुनाचा जीव वाचला, कारण नंतर कर्ण अर्जुनाविरुद्ध ते दिव्य अस्त्र वापरू शकलं नाही. मित्रांनो, हिडिंबा देवीचं एकमेव मंदिर कुलू मनाली जवळ आहे, जे खूप प्रसिद्ध आहे. पण तिथे कुठलीही प्रतिमा नाही, शिळा नाही. पण बागलांमध्ये ही शिळा आहे आणि जवळच इथे श्रीपूर वडेला भीमाशंकर मंदिर आहे. असं म्हटलं जातं की ते शिवलिंग आहे, ते भीमाने बनवलं आहे. पूर्वी ते शिवलिंग नेहमी पाण्याखाली असायचं आणि इथे जवळच हिडंबारी आहे, जी हिडिंबा देवीच्या नावाने आहे. आणि असं म्हटलं जातं की ह्या बारीच्या पायथ्याशीच घटोत्कचची मूर्ती आहे. स्थानिक लोकांच्या खूप साऱ्या कथा आहेत या जागेबद्दल, की देवी या डोंगरांच्या मध्ये दोरी लावून घटोत्कचला झोका द्यायची. भीम आणि हिडिंब यांच्या लढाईमध्ये डेरमाळ किल्ला आहे, तिथे त्याने भीमाने हिडिंबला शेंडी पकडून ठेवलं होतं. फोफिरचा जो डोंगर आहे तिथे भीम पाठ लावून बसला होता, असं बरंच काही. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की कुलू मनालीला जे मंदिर आहे त्या जागेचं नाव डुंगरी आहे आणि ह्या जागेचं नाव टिंगरी आहे. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहीत होती का? माहीत नसेल तर शेअर करा, माहीत असेल तर कॉमेंट करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.